खासदार यांच्या वतीने आषाढी वारीच्या निमित्तानं विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पायी दिंडी सोहळा संबंध महाराष्ट्रात आता पंढरीच्या दिशेने या ठिकाणी पोहोचू लागलेला आहे। खरं तर पायी मार्गामध्ये या ठिकाणी अनेक हातांनी वारकऱ्यांची सरळ हाताने सेवा केलेली आहे। आपल्यासोबत लोकप्रिय खासदार निलेशजी लंके आहेत। खरं तर वारी मार्गामध्ये लंके साहेबांनी या ठिकाणी एक मेडिकल कॅम्प असेल किंवा महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे। खरं तर आपण पाहू शकतो हजारोच्या संख्येने वारकरी जे ते या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी महाप्रसाद जे ते या ठिकाणी घेताना दिसत आहे। याचबरोबर मेडिकल कॅम्प जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केली जाते। खरं तर लाखोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी पंढरपूरकडे पोहोचत आहेत। आपण या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करताय, काय भावना? सगळ्यात महत्वाचं वारकऱ्यांची सेवा करणं हे आमचं सर्वांचं एक परम भाग्य आहे। कारण जो पंढरीचा पांडुरंगाचा वारकरी एक भोळा भाबडा वारकरी असतो, शेतकरी कुटुंबातला वारकरी असतो, हजारो किलोमीटर ज्यावेळी तो पायी येतो त्याची सेवा करणं हे आमचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे आणि ते आमचं भाग्य समजतो आम्ही। त्यामुळे आज या ठिकाणी अन्नछत्र असो आरोग्य कॅम्प या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे राबवलेला आहे। दादा खरं तर अनेक ठिकाणी आम्ही वारी मार्गात बघितलं, कव्हरेज करत असताना ज्या सुविधा वारकऱ्यांसाठी दिल्या गेल्या पाहिजेत त्या बऱ्याच ठिकाणी दिसून आल्या नाहीत। सरकारकडे आपण काय मागाल? सरकारने तर वारकऱ्यांची सेवा केलीच पाहिजे, पण त्याचबरोबरीने माझं तरी एक प्रामाणिक म्हणणं आहे, जे जे समाजामध्ये काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून वावरतात त्यांनी सुद्धा असे वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प लावले पाहिजे। ठिकठिकाणी जर प्रत्येक गावातील एखादा लोकप्रतिनिधी पुढे आला आणि ज्या वाटेवरून आपली दिंडी जाते त्या ठिकाणी आरोग्य कॅम्प असू, एखादी ॲम्ब्युलन्स ठेवली, चहा पाण्याची नाश्त्याची व्यवस्था केली, अशा सुखसुविधा जर उपलब्ध करून दिला, ज्या दिवशी रात्री ज्या गावामध्ये दिंडी मुक्कामी तिथं दिंडीच्या लोकांचा निवारा जरा व्यवस्थित केला तर निश्चित या वारकऱ्यांची वारी सुखकर वारी होईल। लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतात, पंढरीच्या विठुरायाकडे काय मागणं? पंढरीच्या पांडुरंगाला मागणं माझं एकच आहे, त्यामध्ये निश्चित माझा एक स्वार्थ आहे, तो म्हणजे माझ्या शेतकरी बांधव माझ्या गोरगरीब जनतेला सुखी समाधानी ठेव आणि यावर्षी भरपूर असा पाऊस येऊ दे। पण पाऊस येत असताना माझ्या शेतकऱ्यांचे कुठल्या नुकसान झाले नाही पाहिजे, माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे, माझ्या बेरोजगारांना नोकऱ्या लागल्या पाहिजे आणि जे समाजामध्ये दुहीचं वातावरण निर्माण केलं जात आहे जाणीवपूर्वक काही लोकांकडून, अशा लोकांना सद्बुद्धी देव हीच मी पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो। खरं तर या वारी मार्गात अनेक हात जे ते सरळ मार्गाने येत असतात आणि वारकऱ्यांची सेवा जी ते निस्वार्थपणे करत असतात। त्यातलेच एक लोकप्रिय खासदार निलेश लंके यांनी देखील वारी मार्गामध्ये महाप्रसाद आणि मेडिकल कॅम्प वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज केलेले आहे। त्यामुळे तुषार डेप्लोस, खुशाल पाटील, सोलापूर।